नमस्कार, मी उमेश चक्कर आणि आपण पाहतात प्रवाह नेटवर्क. काही दिवसावरच, काही महिन्यावरच लोकसभा निवडणुका जवळ येऊन ठेपल्यात आणि काँग्रेसकडून लोकसभेची तयारी देखील केली जात आहे. अनेक उमेदवार रिंगणामध्ये उतरण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीकडून आपलं नाव सुद्धा चर्चेला जात आहे. एक आपल्याला तिकीट मिळावं अशी सुद्धा अनेक कार्यकर्त्यांनी देखील मागणी सुद्धा केली आहे. आपल्याला काय वाटतं, एकंदरीत काय माहिती? आता ही जी होऊ घातलेली 2024 मध्ये लोकसभेची निवडणूक आहे, तर ह्यामध्ये महाविकास आघाडीतर्फे तिन्ही पक्षातील आजी आमदार असतील, माजी आमदार असतील, माजी मंत्री असतील, हे इच्छुकांमध्ये आहे. परंतु एकच गोष्ट क्लिअर आहे की तिकीट कुणालाही मिळो, आम्ही सगळेजण मिळून महाविकास आघाडीतले जे घटक पक्ष आहे सगळे एकत्रितपणे आणि पूर्ण ताकदीनिशी सर्व कार्यकर्ते मिळून लढणार आहोत आणि एकजुटीने विजय हा आमचा निश्चित आहे. एकंदरच शिवसेनेचे नागेश पाटील आष्टीकर सुद्धा मागणी करतात. राष्ट्रवादीचे जयप्रकाश दांडेगावकर माजी मंत्री ते सुद्धा मागणी करतात. आपण सुद्धा मागणी करतात. काय वाटतंय? आता निवडणुका आल्या म्हणजे प्रत्येक कार्यकर्ता हा मागणी करणारच. आता तुम्ही बघाल अगदी नगरपालिका असेल, पंचायत समिती, जिल्हा परिषद असेल, कुठल्याही निवडणुका असो, मागणी करणारे असतातच इच्छुक उमेदवार. परंतु तुम्ही जर बघत असाल तर महाविकास आघाडीमधून इतके जास्त उमेदवार मागणी करत आहेत, आजी माजी मंत्री, आजी माजी आमदार. त्याच्यामुळे महाविकास आघाडी ही किती ताकदवर आहे आणि किती ताकदीचे उमेदवार आमच्याकडे आहेत हेच ह्यातून दिसत आहे. एकंदरीत मोदीची लाट आहे असं सुद्धा बोललं जातं. तशा पद्धतीची चर्चा होते. बघा, मोदीची लाट ही 2014 मध्ये होती, ते आम्ही मान्य करतो. जेव्हा राजीव सातव साहेब स्वतः या लाटेमध्ये महाराष्ट्रामध्ये 2च जण निवडून आले होते, त्या मोदीच्या लाटेमध्ये सुद्धा. पण आज 10 वर्ष गेलेली आहे. मोदींनी जे 2014 मध्ये अच्छे दिन सांगितलं होतं लोकांना, ते अच्छे दिन आज 10 वर्षांनी सुद्धा पाहायला मिळालेलं नाहीये. त्याच्यामुळे अजिबात मोदीची लाट असं म्हणता येणार नाही, कारण बेरोजगारी वाढलेली आहे. 2 करोड नोकरिया देने वाले थे वो नहीं दी है. बाकी महागाई तुम्ही बघाल तर माझ्या महिला भगिनी सुद्धा आज मी भेटत आहे तर सगळे परेशान आहेत. साधा तुम्ही गॅसचा भाव बघा, या दादांना विचारा, पेट्रोल डिझेलचे भाव गगनापर्यंत पोहोचले. त्याच्यामुळे मोदीचा लाट किंवा मोदीची वेव ही अजिबात नाहीये आणि यावेळेस निश्चितच पूर्ण महाराष्ट्रामध्येच नव्हे तर पूर्ण देशामध्येच आमचा इंडिया आघाडी जास्तीत जास्त संख्येने आमचे यावेळेस खासदार निवडून येणार आहेत. शेवटचा प्रश्न, आपण आमदार आहात, लोकसभा मतदारसंघात दौरे सुरू आहेत, एक पक्षाकडून सुद्धा उमेदवाराची चाचपणी सुरू आहे, मात्र आपले कार्यकर्ते आपल्याला सोडून जातात. काय वाटतं? नाही, असे तुम्ही जर बघत असाल आता या शिरड गावामध्ये सुद्धा अनेक कार्यकर्ते इथे सोबत आहेत, तर कुठलेही कार्यकर्ते गेलेले नाही आहेत. हे सगळी महाविकास आघाडी ही एकत्र पूर्ण ताकदीनं आम्ही सगळे लढत आहोत आणि तुम्ही बघाल विजय हा आमचा निश्चित होणार.